सन 1720 मध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर पेशवेपद रिक्त झाले. आता नवा पेशवा कोण हा प्रश्न शाहू महाराजांसमोर होता. बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव यांचे वय त्यावेळी अवघे 19 वर्ष 8 महिने 19 दिवस होते. एवढ्या कमी वयाच्या तरुणाला पेशवेपद देण्यास दरबारातील काही ज्येष्ठ सरदारांचा विरोध होता. श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी, सेनापती खंडेराव दाभाडे, कान्होजी भोसले, मंत्री नारोराम आणि सुमंत आनंदराव यांसारखे मातब्बर सरदार बाजीरावांच्या नियुक्तीबाबत साशंक होते. बाजीरावांचा स्पष्ट वक्तेपणा आणि रोखठोक स्वभाव हेही विरोधाचे एक कारण होते. ते मनात एक आणि बोलण्यात दुसरे असे वागत नसत. त्यांचा लष्करी बाणा आणि ठाम निर्णय घेण्याची वृत्ती ज्येष्ठ दरबारांना काहीशी उग्र वाटत होती. त्याचबरोबर त्यांचे वय कमी असल्यामुळे पेशवेपदाची मोठी जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील का अशीही शंका होती. मात्र बाजीराव अनुभवहीन नव्हते. बाळाजी विश्वनाथांच्या कारकिर्दीतील शेवटच्या 2 वर्षात त्यांना लष्करी अनुभव मिळाला होता. दिल्लीच्या मोहिमेत तसेच कोल्हापूरच्या मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. शाहू महाराजांना मात्र बाजीरावांमधील असामान्य कर्तृत्वाची आणि नेतृत्व गुणांची अचूक पारख झाली होती. इतरांना त्यांच्या तरुणपणा दिसत होता. शाहू महाराजांना भविष्यातील सामर्थ्यवान सेनानी दिसत होता. त्यामुळे सर्व विरोध बाजूला सारून 17 एप्रिल 1720 रोजी मसूर मुक्कामी शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवे पदाची वस्त्र दिली. त्यांना 13,000 होणांची तैनातही देण्यात आली. अवघ्या 20 वर्षांच्या उंबरठ्यावर मिळालेल्या या जबाबदारीला बाजीरावांनी आपल्या पराक्रमानं योग्य ठरवले. पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सामर्थ्याचा विस्तार झाला आणि त्यांच्या युद्ध कौशल्यानं इतिहासात त्यांचे नाव अपराजित योद्धा म्हणून अजरामर झाले. बाजीरावांच्या नियुक्तीवरील विरोधाला उत्तर त्यांच्या वयानं नव्हे तर त्यांच्या कर्तृत्वानं दिले.